स्वीट गावची खबर न्यूज। ऑनलाईन कर वसुली करणारी तांबाटी ग्रामपंचायतीनं QR कोड आणि ऑनलाईन पोर्टलचा केला शुभारंभ। खालापुरात तांबाटी ग्रामपंचायत पहिली ऑनलाईन सुविधा देणारी ठरली। पारदर्शक व सुलभ कारभारासाठी तांबाटी ग्रामपंचायतीनं डिजिटल तंत्रज्ञानाचा QR कोड आणि ऑनलाईन पोर्टल वापर करून कर वसुलीत मोठा पुढाकार घेतलाय। बुधवार 20 मे रोजी QR कोडचं उद्घाटन करण्यात आले असून घरोघरी जाऊन घराच्या दरवाजावर नेमपाटीसह QR कोड लावण्यात आले आहेत। नागरिकांना घरबसल्या घरपट्टी व पाणीपट्टी भरणं शक्य झाले असून गावकऱ्यांचा वेळ वाचणार आहे, तसेच कर वसुलीचा ताण प्रशासनाचा वाचणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच अविनाश आमले यांनी दिली आहे। हा जो आज आम्ही नेमप्लेट दिले आणि त्याच्यावरती एक वेगळी आगळीवेगळी सुविधा म्हणजे QR कोड दिलाय बसवून की ज्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबाची त्याच्या घराची पूर्ण माहिती असेल की ज्याची घरपट्टी त्याच्या घराचं क्षेत्र आणि त्याच्यानुसार त्याची घरपट्टी किती आहे, त्याची पाणीपट्टी आहे, मग ती वसुली थकीत आहे की पूर्ण क्लिअर आहे, याचा पूर्ण डाटा ह्या QR कोडद्वारे त्याला मिळणार आहे। दुसरी की त्यांना पंचायतीमध्ये जाऊन घरपट्टी भरण्याची आवश्यकता नाही, तो त्याच्या घरीच बसून त्याची QR कोडनुसार तो घरपट्टी भरू शकतो। कारण अनेक कुटुंब अशी आहेत की नोकरीनिमित्त बाहेर जात असतात, फक्त रविवारी त्यांना सुट्टी असते आणि रविवारी ग्रामपंचायतीला सुट्टी असते, त्याच्यामुळे घरपट्टी थोडी त्यांच्याकडून भरण्यासाठी विलंब होतो। आता हा विलंब होणार नाही, ती सुविधा आम्ही त्यांना अगदी त्यांच्या उंबरठ्यामध्ये आणून दिलेली आहे की त्यांनी तिथं स्कॅन करायचं आणि घरपट्टी भरायची आहे। काही कुटुंब अशी आहेत की नोकरी धंद्यानिमित्त वेगवेगळ्या शहरामध्ये काम करत असतात, त्यांना 2 महिन्यातून 4 महिन्यातून गावी यावं लागतं आणि त्यांची घरपट्टी कधी कधी अशी भरायची इच्छा असून पण थकीत होते आणि त्यांच्यासाठी पण ही सुविधा होईल। याच्यातून दोघांचा पण फायदा होतोय, कुटुंबांना त्या नागरिकांना पण ती लाभ मिळतोय की ते आपल्या घरी बसून आपली घरपट्टी पाणीपट्टी भरू शकतात आणि पंचायतीच्या पाणीपट्टी घरपट्टी वसुलीमध्ये पण हा चांगला हातभार लागू शकतो। तांबाटी ग्रामपंचायत अनेक योजना तसेच उपक्रम राबवण्यात पुढे असताना कर वसुली वाढवण्यासाठी शक्कल लढवत लोटस एजन्सीच्या सहकार्यातून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले। या QR कोड तयार करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातील दुसरी तर खालापूर तालुक्यात पहिली ग्रामपंचायत आहे। या QR कोडचं उद्घाटन सरपंच अविनाश आमले, उपसरपंच अरुणा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सदस्य हरिभाऊ जाधव, संतोष दळवी यांच्या कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते। तर ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांनी माहिती देताना सांगितले की तांबाटी ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे। ग्रामपंचायतीत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीसाठी मोठी अडचण असते, म्हणूनच QR कोड आणि ऑनलाईन पोर्टल सुरू केल्यामुळे कर वसुलीसाठी मोठी मदत होत असून नागरिकांनाही सर्व माहिती उपलब्ध होणार असून नागरिकांनाही याचा फायदा होणार असल्यामुळे घराच्या उंबरठ्यावर QR कोड लावण्याचा शुभारंभ केला असून नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन केले आहे। ग्रामपंचायत तांबाटीच्या माध्यमातून एक ग्रामपंचायतीसाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत। जसं की तांबाटी ग्रामपंचायत ही दरवेळेला काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम घेत असते आणि त्याचा उपयोग हा ग्रामस्थांसाठी होत असतो। तसंच त्याच धर्तीवरती डिजिटल कर प्रणाली असणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटलं की जसं की ग्रामपंचायतीला असलेलं कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ हा कमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून घरपट्टी वसुलीसाठी किंवा पाणीपट्टी वसुलीसाठी विलंब होतो। केव्हा केव्हा वसुलीला जातात कर्मचारी, परंतु ग्रामस्थ घरी नसतात का तर कामानिमित्त बाहेर असतात किंवा कंपनीत असतात। पण आज आम्ही ही सुविधा निर्माण केलेली आहे की लोकांच्या दारासमोर उंबरठ्यावरती आम्ही ही नेमप्लेट लावतोय आणि ह्या नेमप्लेटमध्ये अजून काय दडलेलं आहे तर हा QR कोड दडलेला आहे। जर तुम्ही QR कोडमध्ये गेलात तर तुमचं जो आहे खातेदार, त्या खातेदाराचं नाव येणार आहे, त्याचा घर नंबर येणार आहे, त्याच्या कुटुंबाची माहिती येणार आहे आणि त्याच्या नावावर असणारी घरपट्टी आणि पाणीपट्टी ही आम्हाला त्याला समजणार आहे आणि तो जागेवरती ती भरणार आहे। याच्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल आणि जास्तीत जास्त वसुली होऊन विकास कामं करण्याची संधी ग्रामपंचायतीला प्राप्त होईल। प्रशासकीयदृष्ट्या दुसरं सांगायचं झालं तर आम्हाला दरवर्षी नमुना नंबर 9 तयार करायला लागतो, म्हणजे डिमांड तयार करायला लागतं। तर एक संस्थेकडून आम्ही सॉफ्टवेअर विकसित हा केलेला आहे, त्याच्या माध्यमातून आम्हाला नमुना नंबर 9 तयार होईल। त्यानंतर लोकांना जो डिमांड द्यायला लागतो म्हणजे बिल द्यायला लागतो, तो बिलही ॲटोमॅटिक त्यातून जनरेट होईल, वेळेचा सदुपयोग होईल आणि जो मनुष्यबळ आपल्याला लागतो त्याचा निश्चित उपयोग ह्या कर प्रणालीच्या माध्यमातून आम्हाला फायदा होईल असं वाटतं।